तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला पारनेर, राहुरी, कोपरगावसह अन्य मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागल्यानं पक्षाची झालेली पडझड बघता येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीनं शरद पवारांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली। बुधवारी शरद पवार हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार निलेश लंके यांना मोदीबाग, पुणे ते राहुरी सोबत प्रवास केला। त्यानंतर खासदार लंके यांनी राहुरीत उतरून घेतलं। त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे पवारांच्या गाडीत बसले। राहुरी ते राहुरी फॅक्टरी असा 8 किलोमीटर प्रवास पवारांसोबत केला। पक्षाच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना नेमकी पवारांनी काय कानमंत्र दिला, हा सध्या चर्चेचा विषय बनलाय। श्रीरामपूरचा नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर काळे कोल्हे यांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा शिलेदार म्हणून लढत असलेले प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे यांना शरद पवारांनी बसवून श्रीरामपूर ते कोपरगाव समृद्धी महामार्ग इंटरचेंज पर्यंत प्रवास केला। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं जोरदार स्वागत केलं। शरद पवार व त्यांची पत्नी प्रतिभा पवार या प्रवास करत असताना फक्त कुटुंबातील सदस्यांना गाडीत बसवलं जात असताना काल मात्र शरद पवार यांनी निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, संदीप वरपे यांना गाडीत स्थान दिलं। त्यामुळे या प्रवासात नेमकं काय शिजलं असेल, हीच टिकटिक जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या डोक्यात सुरू आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।